नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरणासाठीचा हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। सन 2025 ते 26 करिता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना अंतर्गत म्हणजेच की MEMS कार्यान्वित रुग्णवाहिकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत माहे नोव्हेंबर 2025 चे 70% देयकेसाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR या ठिकाणी आला आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 26 डिसेंबर 2025 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे हा, आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर जरा वेळ न घालवता याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना अंतर्गत कार्यान्वित असलेल्या टोल फ्री क्रमांक 108 च्या सुसज्ज रुग्णवाहिकांवरील माहे नोव्हेंबर 2025 चे 70% देयके अदा करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून करारातील अटी व शर्तीनुसार प्रमाणित करून प्राप्त झाला आहे। त्यानुसार या शासन निर्णयान्वये माहे नोव्हेंबर 2025 च्या ₹33,78,76,273 फक्त या एकूण देयकाच्या 70% ₹23,44,13,391 फक्त इतके देयके अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही जी काही योजना आहे या अंतर्गत कार्यान्वित असलेले जे काही टोल फ्री क्रमांक जो काही आहे 108 या रुग्णवाहिकांसाठी माहे नोव्हेंबर 2025 चे जे काही 70% देयके आहे त्यासाठी एकूण 23,44,13,391 इतके देयके अदा करण्यास मंजुरी या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता वरील प्रमाणे रुग्णवाहिकांमार्फत पुरविण्यात आलेल्या सेवांचा तपशील दरमहा शासनास सादर करण्यात यावा। दंडाची आकारणी झाली असल्यास 30% उर्वरित देयकामधून वसूल करण्यात यावी। सदर प्रस्तावावरील खर्च मागणी क्रमांक R1-2210 वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य 800 या इतर खर्च पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना राज्य योजना अंतर्गत योजना 1 किमान गरजा कार्यक्रम 01-10 ट्रॉमा केअर युनिटची स्थापना महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 22-10-46-89-13 कार्यालयीन खर्च या मुख्य लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात यावा, आणि हा खर्च सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षासाठी केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागविण्यात यावा। तसेच वित्त विभाग क्रमांक प्र 2013/प्रत क्रमांक 30/2013 विनियम भाग 2 दिनांक 17/4/2015 सोबतच्या परिशिष्टातील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 4 मधील अनुक्रमांक 11 अन्वय प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारानुसार तसेच त्यात नमूद अटीची पूर्तता करून सदरचा मंजुरी आदेश निर्गमित करण्यात येत आहे। तसेच सदरचा प्रस्ताव हा आयुक्त आरोग्य सेवा यांच्या मान्यतेने असल्यामुळे सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालय यांनी त्वरित देयके अदा करण्यासाठी कोषागारात सादर करावे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 20-25-12-26-12-07-12-73-17 असा आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमलं नाही तर काय हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल, आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।